आज आपण घेणार आहोत नॅचरल नंबर, इव्हन नंबर आणि ऑड नंबर कसे काढतात. बरं, ज्यांना येतो त्यांचा खूप खूप अभिनंदन, पण ज्यांना येत नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं. आलं लक्षात? बघा, आपल्या क्लासमध्ये APL BPL सगळेच आहे, धुरंधर भी है और बेचारे जिनको कुछ नहीं आता ऐसे भी है. तो धुरंधर वालों से निवेदन है कि वो अपना धुरंधरपना कायम रखे, ठीक है, और जिनको कुछ नहीं आता तो बोर्ड की तरफ ध्यान दीजिएगा, क्योंकि उनको भी धुरंधर बनना है. क्योंकि हमारी बैच हम 0 से हीरो तक के लिए है. एकदम हीरो को नहीं पढ़ाते हम 0 को पढ़ाते ताकि आगे चल के हीरो बने. समझ में आ गया? 0 से जो हीरो बनता है ना, उसमें मज़ा है पढ़ाने के लिए. पहले से ही पढ़ा लिखा है उसको क्या मज़ा है पढ़ाने के लिए? उसको सब आता है तो उसको क्या मतलब है पढ़ाने के लिए, बताइए. लेकिन मज़ा कब आती है? कब आती है? जब उसको कुछ नहीं आता, तब उसको पढ़ाने में मज़ा आती है, ताकि हमें भी लगता है कि सही में हमने उसको पढ़ाया है. समझ में आएगा नहीं? ऐसे चीज़ें. चलो, अब ये नेचुरल नंबर है, मतलब मराठी संख्या आहे, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, ह्या मराठीमध्ये त्यांचं नाव आहे. बरोबर आहे. नैसर्गिक संख्या आणि समसंख्या आणि विषम संख्या. बरं, हे काय आहेत हे तुम्हाला सांगितलं मी. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 पासून तर अनंतपर्यंत, त्याला मोज संख्या पण म्हणतात, हे पण सांगितलं आहे. नॅचरल नंबर n ने डिनोट करतात, हे पण सांगितलं आहे. बरोबर आहे. नैसर्गिक संख्येमध्ये 0चा समावेश नसतो, 0चा समावेश नसतो. 1 पासून सुरू होणाऱ्या अनंतपर्यंत, इन्फिनिटिव्ह, 1 2 3 4 5 इन्फिनिटिव्ह. समजलं? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जातो पूर्णतः त्याला समसंख्या म्हणतात. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, निशेष. आलं लक्षात? निशेष, हां, म्हणजे शेष काहीच उरत नाही असे म्हणत आहो मी, त्याला म्हणतात विषम संख्या. समसंख्याचा एकक स्थानी 0 2 4 6 8 या अंकांपैकी एक अंक असतो. आणि विषम संख्यामध्ये 1 3 5 7 9 या अंकांपैकी एक संख्या एकक स्थानी असतो. आलं लक्षात? जसा 255 ही समसंख्या आहे की विषम संख्या? विषम संख्या. 250 ही समसंख्या. आलं लक्षात? म्हणजे हे तुम्हाला ओळखता आला पाहिजे. हा एक माझा बेसिक फंड आहे. कळलं की नाही कळलं? ठीक आहे. आता परीक्षेमध्ये विचारलं जातं की इथपासून इथपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, इथपासून तिथपर्यंत एकूण समसंख्या किती, इथपासून तिथपर्यंत एकूण विषम संख्या किती. तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग हे कसं काढतात बेटा? बघा, जसं आता नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 हे इन्फिनिटिव्ह म्हणजे अनंत. अनंत. आला लक्षात? समजलं? आता समजून घ्या, जर प्रश्न असा असेल की 51 ते 150 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? 51 ते 150 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? आलं लक्षात? मग काय करायचं, याचा काढण्याचं एक सूत्र आहे की शेवटची संख्या मायनस पहिली संख्या जो काही उत्तर येईल प्लस 1. आलं लक्षात? शेवटची संख्या काय आहे? 150 मायनस 51, जो काही येईल त्याला प्लस 1 लिहायचं. जो काही आला त्याला एकूण नैसर्गिक संख्या असे म्हणू. तर 10 म्हणून 1 गेला, 9 हातचा 1 इथं, 15 म्हणून 6 गेले, 9 न 6 9 न 6. मग असं तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन आला पाहिजे ना बेटा. 9 न 6 15 आणि हा प्लस 1 किती झाले? 100. म्हणजे 10 म्हणून 1 गेला, 9 झाला, मग हा 1 उरला इथं, 15 म्हणून 6 गेले 9, हे 99 झाले आणि हा प्लस 1. म्हणजे 150 ते 151 ते 150 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? 100. आला लक्षात? एवढं समजलं? समजलं की नाही? कशा प्रकारे काढला आपण? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, जो काही येईल त्याला 1 प्लस करणे. समजला आता एवढा? ठीक आहे. आता दुसरं अजून एक उदाहरण घ्या की 144 ते 165 पर्यंत एकूण
नैसर्गिक संख्या सांगा 144 ते 165 पर्यंत. मग नियम काय म्हटलं, शेवटची संख्या मायनस प्रथम संख्या जे काही असेल त्याला 1 प्लस करू. 5 मधून 4 गेला 1, 6 म्हणून 4 गेले 2, 1 म्हणून 1 गेला 0 प्लस 1 किती झालं 22. आलं लक्षात? किती सोपं आणि किती इझी वे आहे. दिस इज द व्हेरी इझी वे टू सॉल्व दिस क्वेश्चन. समजलं? आता यामध्येच आपण हे झालं नैसर्गिक संख्या काढणे. यामध्येच आपण आता समसंख्या काढू की किती संख्या सम आहेत. आलं लक्षात? आता प्रत्येक एक अंक सोडून दुसरी संख्या ही समसंख्या असते. आलं लक्षात? जसा 1 2 3 4 5 याच्यामध्ये एक गॅप काढा की तुम्हाला समसंख्या आणि एक गॅप काढा की तुम्हाला विषम संख्या. म्हणजेच बघा जसा 1 2 3 4 5 हे बघा हे याची जोडी हे. आलं लक्षात? हे समसंख्या हे विषमसंख्या. मग चाललं हे अशी. आलं लक्षात? म्हणजे एक गॅप सोडून हे सगळं सम विषम संख्या असं असते. म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की 51 ते 150 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत 100 आहेत. तर प्रत्येक एक अंक सोडून असते म्हणजे भागीला 2 घेऊ आपण. म्हणजे इथं भागीला 100 मधून म्हणजे भागाकारानं 2 जर गेलं तर आपण किती उरतील 50 आहे की नाही. 100चे हाफ किती 50. हे जर विषम असेल आणि हे जर सम असेल तर दोन्हीचे अर्धे अर्धे जे अर्धे अर्धे असतील म्हणजे 99 प्लस 1 म्हणजे 100 एकूण नैसर्गिक संख्या झाली की नाही. तर त्याच्यापैकी अर्धे म्हणजे 50 हे समसंख्या आहे आणि 50 हे काय आहे विषम संख्या आहे. आलं लक्षात? आता +1 कधी करायचं, ह्या दोन्हीपैकी दोन्ही जर समसम असतील किंवा दोन्ही जर विषम असतील तर इथं +1 करायचं आहे. आणि एक सम एक विषम असेल तर +1 करू नका. लक्षात ठेवा. आलं लक्षात? दोनही समसम असेल तर +1 करा. दोनही विषम असतील तर +1 करा. एक सम एक विषम असेल तर प्लस मायनस करायची गरज नाही. समजा आता हां इथं पण बघा इथं पण 144 ते 165 एकूण नैसर्गिक संख्या किती आहे 22. भागीला 2 करा. 11 सम 11 विषम. ठीक आहे. पण समजून घ्या इथं जर 144 ते 166 असेल 144 ते 166 असेल तर 166 मायनस 144 किती होणार 22 होणार. आलं लक्षात? आता इथं +1 करा. म्हणजे इथं नाही भागाकाराला 2 करू ना 11 आणि +1 12. आता इथं 11 आणि 1 प्लस करावं लागेल. का बरं? का इथं 1 दोनही सम आहेत. आलं लक्षात? आता +1 करणारी जी 12 जी संख्या आहे मग ही कोणती संख्या असणार समसंख्या. कारण आपण इथं समसंख्या घेतलेली आहे. इथं दोनही जर समसम असेल लक्षपूर्वक आहे का, इथं दोन्ही जर समसम असेल तर +1 करणारी ही समसंख्या असेल आणि 11 ही विषम संख्या आहे. आलं लक्षात? समझला कि नहीं समझला? देखो ध्यान से, यहाँ दोनों कौन सी संख्या है सम है, इसलिए +1 हमने किए है तो इसलिए वो सम संख्या ही है. अगर यहाँ दोनों विषम रहती तो +1 करते तो वो विषम संख्या रहती उतनी. तो 12 ये टोटल सम संख्या है, 11 ये टोटल विषम संख्या है. समझ में आया? अब देखो 145 से 177 तक कितनी सम संख्या है कितनी विषम संख्या है बताइए. हम क्या करेंगे 177 वजा 145, 7 में से 5 गए 2, 7 में से 4 गए 3. अब इसको डिवाइड बाय 2 से कर दो, कितना आ गया 16 दूनी 32, इसमें 1 कर दो 17. अब देखो ये कौन सी संख्या है, ये कौन सी संख्या है, अरे विषम है ना, तो दोनों विषम है इसलिए 17 कौन सी संख्या हो गई विषम और 16 कौन सी संख्या हो गई सम. मतलब 145 से 177 तक 16 सम संख्या है और 17 विषम संख्या है. इतना समझ में आ गया? सबको समझ में आ गया? अशा प्रकारे आपण सम विषम आणि नैसर्गिक संख्या किती आहेत हे आपण अभ्यासलो आहोत. आपल्याला जर नाही समजला असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा बघा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघतच राहा. एक दिवस असा येईल की ते तुम्हाला समजणार. समजला? पहिल्यांदा जर व्हिडिओला बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला
मित्रांना शेअर करा. समजला? एक गोष्ट सांगायचं राहिलं, ती म्हणजे पोलीस भरती 2025चं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, बॅचेस चालू झालेले आहेत. फीस फक्त 8,100 रुपये आहे. त्याची लिमिट आहे की अमुक तारखेपर्यंत इतकं देणे आहे. ठीक आहे. याचा पूर्वी 6,100 होती, पण ती लिमिट चाली गेलेली आहे, ती डेट चाली गेलेली आहे. आता 8,100 रुपयाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 6 महिने लायब्ररी आणि मैदानी चाचणी फ्री आहे. आलं लक्षात? जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला लगेच लावायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरवर संपर्क साधा आणि व्हॉट्सअपवर तुमचं नाव आणि जिल्हा पाठवा. नमस्कार मित्रांनो.